नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा आज केमिस्ट्री या विषयाचा पेपर झाला। नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड। विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा आज केमिस्ट्री या विषयाचा पेपर झाला। प्रश्नपत्रिका पाहिली आणि प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये आली की यश अकॅडमीच्या माध्यमातून ज्या काही प्रश्नपत्रिका किंवा काही टॉपिक वाईज प्रश्न विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध केले होते, काही प्रश्नपत्रिका तयार करून त्याची सोल्युशन्स दिलेली होती, ती ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासली असतील त्या विद्यार्थ्यांना निश्चित चांगले गुण मिळणार। कारण मी ती प्रश्नपत्रिका त्याचं ॲनालिसिस ज्यावेळी केलं त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं की साधारणपणे 41 गुणांचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत। त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वाचू शकता की तुम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिकेचा आम्हाला चांगला फायदा झाला असं त्यांनी कमेंट केलेलं आहे। अर्थात ज्या विद्यार्थ्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास केलेला आहे त्यालाच त्याचा फायदा होणार हे सरळ आहे। त्यामुळं फायदा निश्चित, चांगले गुण विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये मिळतील याची खात्री बाळगायला काय हरकत नाही। आता यामध्ये प्रश्नपत्रिकेचं एकूण ॲनालिसिस केल्यानंतर एक लक्षामध्ये येतं की ज्यांनी प्रश्नपत्रिका सेट केलेली आहे, जे पेपर सेटर असणार आहेत, त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करायला काही अडचण नाही। कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये जे काही 10 प्रश्न आहेत त्यामध्ये काही रिपीट झाला असेल पाठीमागचा, परंतु प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यामुळं MCQच्या बाबतीमध्ये मी बोलतोय, तिथं विचारलेले प्रश्न सोपे वाटत असले, स्टेम त्याचं सोपं असलं, छोटं असलं तरी विचार करायला लावणारे आहेत, सोपे आहेत, फक्त विचारण्याची पद्धती बदललेली आहे, त्यामुळं त्यांचं कौतुक करायला काय हरकत नाही। दुसरी एक गोष्ट मला जाणवली की H2O2 सेल असेल म्हणा किंवा ग्लुकोज असेल, यावरच प्रश्न विचारलेले दिसत आहेत। वास्तविक पाहता इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल किंवा बायोमॉलिक्युल्स असेल, जिथं रिपीट झाले, एकाच छोट्या युनिटवर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, वास्तविक पाहता ते होऊ नये। कारण टॉपिक्स चॅप्टर जर आपण पाहिले आणि त्यांचं वेटेज पाहिलं तर निश्चितच आपण एक पार्ट सोडून दुसऱ्या पार्टवर प्रश्न विचारू शकतो। परंतु इथं थोडंसं मला जाणवलं की H2O2 सेलच्या बाबतीमध्ये MCQमध्ये पण आहे आणि पुढं त्याने विचारलेलं आहे। त्यामुळं एकाच पार्टवर वेगळ्या सेक्शनमध्ये प्रश्न विचारणं जरा थोडंसं इथं योग्य वाटत नाही आहे। बाकी ओव्हरऑल क्वेश्चन पेपर वॉज व्हेरी फाईन आणि विद्यार्थी समाधानी आहेत। आमच्या दृष्टिकोनातून ती एक समाधानाची बाब आहे। त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या पेपरसाठी यश अकॅडमीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण या यश अकॅडमीचे व्हिडिओज पाहिले, त्याला चांगला रिस्पॉन्स दिला, असाच रिस्पॉन्स येणाऱ्या MST CETसाठी आपण द्यावा। त्याच पुढं नीट सारखी पण परीक्षा आहे, अशा अनेक व्हिडिओज यश अकॅडमीनं यापूर्वी तयार केलेले आहेत। आपण निश्चित या व्हिडिओचा फायदा करून घेऊ शकता। त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण आता रिस्पॉन्स दिला तसाच रिस्पॉन्स येणाऱ्या पुढच्या MST CET आणि नीट सारख्या परीक्षांना द्यावा, अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो। धन्यवाद।